माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर ट्रॅक ऑन रतनगड. सो हाय मित्रांनो, मी आहे हर्ष आणि आज आपण बोलणार आहोत माझ्या रिसेंटली केलेल्या ट्रॅकबद्दल, रतनगडावर. हा गड अहमदनगर या डिस्ट्रिक्टमध्ये एका छोट्याशा गावामध्ये, रतनवाडीमध्ये, उंच डोंगरांमध्ये 4250 फूट उंचीवरती आहे. हा गड तसा 400 वर्ष जुना गड आहे. ह्याला जेव्हा शिवाजी महाराजांनी जिंकला होता तेव्हा ह्याचं नाव रतनगड ठेवण्यामागे ही एक स्टोरी होती. शिवाजी महाराजांनी जेव्हा हा गड जिंकला तेव्हा त्यांनी या गडाचं नाव आपल्या 3 बहिणींच्या नावांपैकी एकावरती ठेवलं. बहिणी रत्नाबाईंच्या नावावरती या गडाचं नाव पडलं आणि त्या गडाच्या नावावरती त्या वाडीचं नाव रतनवाडी पडलं. असं म्हटलं जातं की हा गड इतका सुंदर दिसतो की ह्याला सह्याद्रीचा दागिना म्हटलं जातो. आणि हा दागिना ह्याला का म्हटलं जातं ह्याचंही तुम्हाला मी कारण सांगेन. एका वेगळ्या रम्य वातावरणात आणि डोंगरांच्या खुशीमध्ये त्या गारव्याचा ओढच काही वेगळी होती. या गडावरती अजूनही 2 गोष्ट खूप फेमस आहेत. त्या म्हणजे सोनकी आणि कारवी. हे 2 फुलांचे प्रकार आहेत जे या गडावरतीच फक्त भेटतात, तेही फक्त पावसाळ्याच्या काही आठवड्यांमध्येच. त्यामुळे हे खूपच रेअर दृश्य मानलं जातं. आम्ही लकी होतो की आम्ही या काळामध्ये इथे पोचलो. या गडाचे मुख्य 4 दरवाजे आहेत. एक कोकण, गणेश, त्र्यंबक आणि हनुमान. आम्ही त्र्यंबक या दरवाजापासून जात होतो. जितक्या वरवर आम्ही जात होतो तितक्यावरती त्याचं धुकं अजून वाढत जात होतं. वारेतला गारवाही वाढत जात होता. पण वर पोचण्याची, गडाच्या टोकावर पोचण्याची ओढही वाढत जात होती. मग काय, आम्ही सर्व मित्र आणि मैत्रिणी फक्त आमची वाट चालत राहिलो. वाट चालता चालता हेही कळलं नाही की कधी आम्ही 4250 फूट वरती आलो होतो. इतक्या वरती की आम्हाला असं वाटत होतं की जणू आम्ही ढगांमध्ये उभे आहोत. चालत राहिलो, चढत राहिलो. वाटेतून काही फुलं गोळा करत राहिलो, आठवणी गोळा करत राहिलो. नंतर शेवटी इतक्या मेहनतीनंतर आम्ही गाभाऱ्यात पोचलो. गाभाऱ्यामध्ये तीच गर्दी आणि तेच एक्साइटमेंट घेऊन सगळे होते. आणि मग कानावरती गर्जना पडते.